तर नक्कीच पेनल्टी दिली जाणार आहे. त्यामुळे पहिला बॉल इथे पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल खरा, पहिलाच बॉल लाईन चुकीची आहे. पहिलाच बॉल काम चुकीचं झालं. पहिलाच बॉल आणि ते आयोजकांच्या माध्यमातून माहिती पोहोचवली आहे. आपला 12th मान नसल्यामुळे नेरोली संघाला 2 धावांची पेनल्टी आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. यस, नेरोली संघ 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. टोटल 3 धावा धावफलकावरती आहेत सुरुवातीलाच. हो कमी गतीने लोवर फुटास बॉल, त्यालाही ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आडवं बाटणं केल्याचा प्रयत्न केला होता. पाडल स्वीप, व्हाईट बॉलची 1 आणि पेनल्टीच्या 2, अशा टोटल 3 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. एक चूक महाग ठरणार आहे. 2 धावांची पेनल्टी मिळाली, त्यामुळे धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 1 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, खुटून काढला बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे. मनोज चांगली फेकी आहे. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. वीरूचं आगमन झालंय. ड्रोनवाला वीरू इथं आलाय. ड्रोनवाला वीरू आला. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, ज्याने ट्रॉफी दिली आहे, ज्याने सायकल दिली आहे, तो वीरूचं आगमन झालंय. आपले सहर्ष स्वागत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने 5 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5च्या माध्यमातून आतापर्यंत टोटल आपण पाहिलं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ बाकी. या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुन्हा एकदा फटका बसला, मिस टाइम आहे. जाळ्या टाकलंय, जाळ्यामध्ये अडकलंय का नाही. कॅच ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा त्रास झालाय. त्रास होईल आता. बाबईचा काना टोचेल, बसता उठता खाता पिता झोपता या गोष्टी आठवतील तर त्रास होईल. घरामध्ये कट्ट्यावरती चौकामध्ये प्रेमाचे शब्द ऐकावे लागतील. कारण कॅच ड्रॉप झाला. ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आणि क्रिकेटच्या सूत्राचा खराब वापर झाला. कॅच ड्रॉप झाला. आयुष्यामध्ये एकदा गेलेली वय आणि एकदा गेलेलं वेळ आणि एकदा गेलेलं वय पुन्हा मिळत नाही. पण क्रिकेटच्या मेळामध्ये खेळामध्ये संधी मिळते आणि संधी मिळाली आहे. बॅटरला जीवनदान मिळालंय. इथे बॉलला रीड केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अभ्यंतरची एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक हळूवार गतीने, कासवाच्या गतीने हळूवार पुढे निघाला. अभ्यंतरची धाव मिळाली आणि अभ्यंतर नंतर 7 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता मिळेल का गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची 7 करणे झेल सुटलेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. समोर प्रवीण बॅटर स्ट्रायकर एंडला. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉडी पासून खूपच दूर, लिमिट लाईनच्या बाहेर, ऑफ स्टंप आणि वाईड लाईनच्या खूपच बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. सलगचा दुसरा वाईट बॉल. इथे दुःखी असेल फिल्डिंग करणारा टीम, कारण गोलंदाजाचं पिचिंग पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. लेगचा कंट्रोल लाईनच्या बाहेर, त्यामुळे पंच दंडित करत असताना पाहायला मिळतात. दिशाहीन गोलंदाजीचा मारा गोलंदाज अजितच्या माध्यमातून या षटकामध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तर 3 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. त्यानंतर 2-2च्या 1 आणि सिंगल सुद्धा धावा आलेल्या आहेत. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय. काव करणारे क्षेत्ररक्षक आहेत मनोज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, पहिली धाव वेगाने घेतली आहे. हो 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बागीदारी झाली आहे. शर्टाचं पहिलं बटन योग्य लागलंय. शर्टाचं पहिलं बटन चुकलं, बाकीचे बटन चुकतात. क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. ड्रीम स्टार्ट झाला, स्वप्नबद्ध सुरुवात झाली. आता स्वप्नबद्ध सुरुवात, वेल बिगिनिंग्स हॅव डन. सुरुवात चांगली झाली, शेवट कसा होतो पाहायचा. सुरुवात कशी झाली हे लक्षात ठेवलं जात नाही, शेवट कसा होतो हे लक्षात ठेवलं जातं. 10 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सिंगल डबलने धावा बनवल्या गेल्यात. थेंबे तळे साचे धावा साचवल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा सिंगल हँडेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. पुन्हा एकदा चूक केली आहे. डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद पंचांनी घोषित केलाय थर्ड अंपायरने. पुन्हा एकदा इथे थर्ड अंपायरचा कॉल. आता त्याचा तिसऱ्या पंचांच्या
कक्षेमध्ये हा निर्णय, कोर्टामध्ये निर्णय आहे. पाहूयात आपण डिसिजन. पेंडिंग पेंडिंग पेंडिंग, दगदग दगदग वाढली आहे. निर्णय काय येतो आपण पाहूयात. धावबादसाठी निर्णय आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. बॅटर जाईल तंबूच्या दिशेला. बॅटर आउट. धावबाद धावबाद. गरज होती का? अतिघाई संकटात नाही. बॅटर तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का बसलाय. टीम आपण पाहायला गेलं तर चेरपोली संघाला धावबाच्या स्वरूपामध्ये. दुसरा धाबेचा प्रयत्न केला. मनोजने डायरेक्ट हिट केला स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर बॅटरच्या खरं तर क्षेत्ररक्षकाच्या शैलीमध्ये कलेमध्ये जर पाहिलं गेलं तर महेंद्र सिंग धोनींची कला थोडीशी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट केला, स्टंपचा वेध घेतला आणि बॅटरला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद झाला. 11 धाबा धावफलकावरती आहेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेरपोली टीम कडून सुनील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम तयार टॉस साठी राहायचा. अंबरची टीम असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कासगाव टीम असेल. पुन्हा एकदा इथे लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हवा का झोका मिला मोगा. बल्लेबाज ने लगा दिया. शानदार चौका, शानदार चौका. 4 रन्स. ऍक्शन रिप्ले पहा. लिव्हरपूल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 धाबा. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15 धाबा धावफलकावरती आहेत. प्रदीपचा विचार केला 3 बॉल 3 आणि सुनीलचा विचार केला तर 1 बॉल 4. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलं. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती स्वतःला सिद्ध केलं. स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. प्रसिद्धीसाठी झटू नका, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटा. वेळ तुम्हाला खरं तर बदलू शकतो आणि वेळ तुम्हाला प्रसिद्ध करू शकते. या मॅच मध्ये 15 बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि आता नेरुली संघाच्या माध्यमातून दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. करण पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल. टाइमर ऑन आहे त्यामुळे लक्ष द्या प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला ऑफिशियल पंच आपण जरूर पॅनलाइज करू शकता. जो संघ लेट करेल त्या संघाला आपण पॅनलाइज करा, कारण टायमर ऑन आहे. 10 मिनिटांचा कालावधी असेल तुमच्याकडे 2 षटकांसाठी आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटक नाहीच संपवली तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. याची पण नोंद घ्यायची प्लीज. चला फास्ट घ्या, थोडंसं फास्ट घ्या. पहिला बॉल करण गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर प्रदीपला पाहतोय. 3 बॉल 3 धावांवरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग करणारी टीम एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारी टीम ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हो हो, व्हॉट अ फिल्डिंग. चुकीचा कॉल. पुन्हा एकदा डोक्याची घंटा वाजली आहे. तू मै मै, तू मै मै. फलंदाज धावबाज झालाय. डोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथे दुसरी विकेट मिळाली आहे. बॅटर पण पाहायला गेलं तर चुका करतात. बॅटर चुका करतात आणि चुकाचं रूपांतर आपण पाहिलं तर धावबाद मध्ये होत आहे. 2 विकेट आतापर्यंत गोलंदाजाला यश आलेलं नाहीये, पण बॅटरच्या चुकांमुळे इथे मैदानाच्या आतमध्ये संघाला धोक्याच्या घंटा वाजताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद झाले. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. समोर बॅटर आहेत आता नवीन बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणखी एक चांगला बॉल गरकनगिरी घेतली. बॅटरने भरपूर प्रयत्न केला. बॅटचा स्विंग जर पाहिला तर चांगला पाहायला मिळतोय, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन झालाय. 2020 कोरोनाचा काळ कोणी विसरणार नाहीये. प्रत्येक माणसामध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन केलं गेलं होतं. आता या बॉल आणि बॅट मध्ये सुद्धा सोशल डिस्टन्स मेंटेन झालाय. माणूस सुद्धा माणसाजवळ राहिला नाही, बॉल कसा बॅट जवळ राहील आता तेच पाहायला डॉट बॉल आला. पुन्हा एकदा फ्लिक केला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. डीप मिड विकेटला कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही. येईल तो नशिबाचा 4 चौकार.
कॅच ड्रॉप झाला इथे पाहिलं गेलं तर अण्णाचा कण आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमध्ये मिळालेलं जीवनदान आयुष्यात वाया जाऊ द्यायचं नसतं आणि बॅटरला माहिती आहे इथे जीवनदान मिळालंय जीवनदानाचा फायदा कसा घ्यायचा आहे तर या मॅच मध्ये चेरपोली सिंग आता वरचा ठरतोय पुन्हा एकदा ऑन साइडला लाफ केला क्षेत्ररक्षक आहे टायमिंग प्रॉपर नाहीये बाची कड घेतली त्यानंतर 30 सर्कलला शॉर्ट मिड विकेटला बॉल पोहोचलाय ट्रॅव्हल झालाय सिंगल मिळाले सिंगल नंतर धावफलकावरती बदल झालाय सिंगलला डबल ट्रिपलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करावे लागेल जर आलं तर शिंगावर घ्यावं लागेल आणि शिंगावर घेतला तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये 21 झाल्या 2 गडी बाद झाले 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये कारण गोलंदाजी मार्कवरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय 6 धावा खर्च केल्यात समोर आता नवीन बॅटर धीरज स्ट्रायकर एंडला मिस टाइम हो लांबचा बॉल पकडला गेला कॅच पुन्हा एकदा मिळतीये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जेलबाद आणि आज गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात हो हाही बॉल अप्रतिम आहे हाही बॉल आपण पाहिलात मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे बॅटरकडे आपण पाहिलं नेटवर्क पाहायला मिळाला नाही आणि फुटवर्कही पाहायला मिळालं नाही बॅटर मकबूडला गेला त्यानंतर गोलंदाजाने रीड केला बॉडीवरती बॉल टाकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसवला डॉट बॉल आणि डॉट बॉल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 21 धावा झाले शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आता कोणाला पाचारण केलं जातंय शेवटच्या षटकामध्ये आता कोणाला आमंत्रित केलं जातंय शेवटच्या षटकामध्ये कुणाच्या कानामध्ये आता मेसेज पोहोचवला जातोय कुणाला काय सांगितलं जातंय काय चर्चा होती काय चर्चेचं अवलंबन मैदानाच्या आतमध्ये होतं आता पाहावं लागेल शेवटचे 6 बॉल आहेत आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थातच हिंदुस्थानी चिरपोली संघ किती धावा बनवायला पाहिजे कारण या मैदानाचा विचार केला 28 धावा दर डिपेंड होताना आपण पाहिलं 4 षटकांमध्ये सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं पाठलाग सहजासहजी झालेला नाहीये पाठलाग सोपा नाहीये अजून जर या मॅच मध्ये 14-15 धावा हिंदुस्थानी चिरपोली संघाने बनवल्या तर एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये संघाचा संघ नाहीये कॅप्टन मनोज आता पाहायला मिळेल इथे पाहिलं गेलं तर मनोजने थोडासा आपण पाहिलं एक्सरसाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल एक्स्ट्रा ताकद लागली आहे त्यानंतर बॉल बाहेर गेला आणि पुन्हा एकदा थोडासा ड्रिंक ब्रेक आला ऍडव्हर्टायझिंग आली मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रतीक्षा करावी लागली मनोज गोलंदाजी मार्कवरती आहे शेवटचा षटक शेवटचे 6 बॉल आपण पाहतोय मनोज आहे स्ट्रायकर एंडला बॅटर सुनील 4 बॉल 9 धावांवरती आणि धीरजचा विचार केला तो भाऊचा विचार केला तर 1 बॉल आणि 0 धावांवरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने कसारा एंड करून गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम आहे कासगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला अंबरची टीम कॅप्टन टॉस साठी या लगेच पहिला बॉल शेवटच्या षटकामधील कुटपाचा बॉल पंचाकडे लावून अपील पुन्हा एकदा केला दबाव तंत्र वापरलं पंचांवरती दबाव तंत्राला पंचांनी कोणताही दाद दिलेली नाहीये फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतोय डॉट बॉल ही पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मनोजला कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये धावा जितक्या येतील तितक्या धावा प्लस राहणार आहे 30 प्लस धावा झाल्या तर चांगली मॅच पाहायला मिळणार पैसा बसून मॅच पाहायला मिळणार एक आव्हानात्मक धावसंख्या बनवावी लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला हिंदुस्थानी चिरपोली संघाला हो पायावरती बॉल टाकलाय अंतर पाहूया किती मिळालंय आणि अंतर थोडस कमी पडलंय बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हाताला 440 ओव्हरचा झटका देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार
धन्यवाद. चौकार आलाय, नशिबाचा 4 मिळाला. धावा कशा येतात महत्वाचं नाही, नशिबाच्या असू द्या कष्टाच्या असू द्या. 25 झालेत टोटल धावा. 25 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले आता ऑन साइडला एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक लावला गेला. चौथा क्षेत्ररक्षक ऑन साइडला आलाय. निखिल आहे समोरच्या बाजूला, अगदी अजित आहे, त्यानंतर पाहिलं तर करण आहे आणि ऑन साइडला पण पाहतोय. ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. अगदी पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये ऑन साइडला डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, कॉर्नर आणि लॉंग ऑन. पुन्हा एकदा बॅटर सज्ज स्ट्रायकर एंडला शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, मिस टाइम आहे फटका. कॅच ड्रॉप पुन्हा एकदा झालाय. कॅच ड्रॉप झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप साठी खेळाडू आहेत. 2 कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. ब्रेकअप परवडला, कॅच नाही परवडत. एखादी मुलगी सोडून गेली तर त्रास होणार नाही, पण कॅच सुटल्यानंतर त्रास होईल. कारण 8 दिवस वाट पाहतो आणि 8 दिवस वाट पाहिल्यानंतर या कॅचेसने जर सामनाच पराभूत झाला तर मित्रांनो सर्वांना त्रास होतो, क्रिकेट प्रेमींना त्रास होतो. आणि 8 दिवस वाट पाहिल्यानंतर एका छोट्या चुकीमुळे, एका झेलमुळे जर संघ पराभूत होत असेल तर संघाला विचार करण्याची गरज आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धाबा कंप्लीट केल्यात. 27 झालेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कट केला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाला. सराव इथे खंडित नाहीये, सातत्याने कॅचेस ड्रॉप होतात. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच नेरोली संघाच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या आतमध्ये आता पाहिलं तर टोटल धाबा धावफलकावरती आहे 28. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आतापर्यंत 7 धाबा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉल निघून चाललाय. रिकाम्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला हा क्रॅकिंग चौकार. शेवटचा बॉल असेल. 32 धाबा झाले. 3 गडी बाद. समोर बाहू आहे. बाहू आता काय करेल या मॅच मध्ये पाहायचा. एक चौकार जरूर मारला, एक डॉट बॉल खेळलाय. शेवटचा आता अंतिम बॉल आहे. 32 झालेत. पुन्हा एकदा इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहूयात धाबा किती होत आहेत पाहूयात. एक मिळणार नाहीये, कोणती मिळणार नाहीये. फलंदाज धावबाद ही आहे का पाहूयात. यस धावबाद आहे. नाहीये धावबाद. यस धावबाद नाहीये, त्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 32 झाला. 33ची गरज आहे. आणि पुन्हा एकदा वळूया टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला अंबाजय सिंग आणि दुसऱ्या बाजूला कासगाव टीम कॅप्टन. या लगेच टॉस करूयात प्लीज. ओ टू डीजे. लवकर उपस्थित राहील आणि त्यानंतर 1 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जो कॅप्टन उशीर करेल त्या संघाला यस 2 धाबांची पेनल्टी. पुन्हा एकदा यस टी शर्ट्स कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथे 2 धाबांची पेनल्टी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमलाही करत आहे. पहिल्यांदा 2 धाबांची पेनल्टी मिळालेली होती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने काहीतरी 12th मॅन नव्हता. 12th मॅन नसल्यावर 2 धाबांची पेनल्टी मिळाली. म्हणजे इथे बराबरी झाली. ज्या धावा मिळाल्या होत्या त्या धावा पुन्हा एकदा माघारी घेतले. त्या धावा आता पुन्हा एकदा
अगदी जोडल्या गेल्यात. आता बनवायचे आहेत त्या म्हणजेच या मॅच मध्ये सुरुवातीलाच 2 धावा मिळाल्यात. अंबरजेश संघाचा कॅप्टन आलाय, कासगाव संघाचाही कॅप्टन आलाय. टॉस करतोय आपण इथे समीर वेकंडे साहेबांच्या शो बसतोय. सुरुवातीलाच 2 धावा आपण ऍड करत आहोत याची नोंद घ्यायची. टीम नेरोली संघाची आपण याची नोंद घ्या. सुरुवातीला आपण 2 धावा ऍड करतोय. अगदी 2 धावा म्हणजे आता बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 31 धावा. 18 बॉल मध्ये 31 धावा. टॉस झाला इथे मैदानाच्या आतमध्ये अंबरजेश संघ आणि कासगाव संघाच्या दरम्यान. टॉस कोणी जिंकला आपण पाहूयात. समीर वेकंडे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. टॉस कासगाव संघाने जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवा काय असेल. बॉलिंग करण्याचा निर्णय अंबरजेश संघाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच होईल, त्यानंतर तिसऱ्या फेरीची एक मॅच आणि त्यानंतर क्वालिफायर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला प्लीज. सलामीची जोडी अजित आहे. नॉन स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच करण पाहायला मिळेल. पहिला बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. चला नेरोली संघ आपला 10वा खेळाडू पाठवा. 11 नाहीये, 12 नाहीये, तुमचा 11वा खेळाडू पाठवा प्लीज. खेळाडूंची नावं माहिती पोहोचवण्यासाठी प्लीज आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा विनंती असेल. या लगेच सहकार्य करा प्लीज. पहिला बॉल डॉट आला. 2 धाबांची पेनल्टी मिळालेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतायत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा 4 4 4 आणि 4 चौकार. क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॅटर आपण पाहिलं तर करणच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. कल्पेश आहे स्ट्रायकर एंडला. चौकार मारला त्याने. पहिला बॉल आपण डॉट खेळला. दुसरा बॉल लगेच चौकार मैदानाच्या आतमध्ये स्वागत केलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. हेलिकॉप्टर गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. सलगचा दुसरा, लगातारचा दुसरा. दिल मांगे मोर, लगाया जोर, मैदान के बाहर आया कड़कपुर. चौकार. सलगचा दुसरा चौकार. बॅटर कल्पेशच्या माध्यमातून कल्पनात्मक फटके आपल्याला पाहायला मिळतात. इम्प्रोवायझिंग फटके, मनगटी फटके आपल्याला पाहायला मिळतात. टी फॉर टॅट जशा तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. बॅटरच्या माध्यमातून 10 धाबा. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इम्प्रोवाइज केलं होतं, जागा बनवली होती. त्यानंतर अगदी यष्टांच्या वरून बॉल पाहिलं तर आपण खेळाडूच्या हातामध्ये पोहोचला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. डॉट बॉलची संख्या झाली. 4चा खेळ संपला. 10 धावा झालेत. बनवायच्या आहेत अजून 23 धावा सामना जिंकण्यासाठी. हो पुन्हा एकदा चांगला बॉल. फॉलो थ्रू मध्ये इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालाय. एक गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीसाठी चाल रचली गेली. 2 झालेत. एकही धाव जिथे गेली नसती तिथे धाबा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 आणि 2 धावेने 2 पाऊल पुढे धावपल्ला पोहोचला. 12 धाबा धावपलकावरती. नेरोली संघाला अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 13 बॉल मध्ये 21 धावा. महत्वाची मॅच. तिसऱ्या फेरीमध्ये कोण पात्र होणार या मॅच मधून? नेरोली संघ पाहायला मिळेल की आपण हिंदुस्थानी चेरपोली संघ पाहायला मिळेल. 5 बॉल 10 वरती कल्पेश बॅटिंग करतोय. मिस टाइम. टॉपेज बॅटची घेतलीये कडा. गोलंदाजानं शिकवलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला विकेटचा धडा. फलंदाज बाद. आणखी एका विकेटचा पतन झाला. शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर बॅटर टॉपेज लागली. त्यानंतर बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने काम केलं. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल आणि आता 21 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती निशांत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल.
शांत व्हावं लागेल, बॅटरला शांत करावं लागेल. या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये टप्पे योग्य टाकावे लागतील. बाहुबली मधला टप्पा पाहिला असेल तर आता गोलंदाजी मधला टप्पा दाखवावा लागेल. एखादा मोठा धप्पा मैदानाच्या आतमध्ये दाबा लागेल, एखादी मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 12 बॉल आणि 21 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारी नेरोली संघाला मैदानाच्या आतमध्ये. समोर बॅटर आहेत पाठीमागील मॅचचा हिरो, पाठीमागील मॅचचा शिल्पकार, पाठीमागील मॅचचा कर्दनकाळ, पाठीमागील मॅचचा अर्थातच एक विश्वासू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय तो अजित आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला पहिला बॉल फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल त्याने प्रतीक्षा केली आहे. 6 बॉल त्याने वेट केला, वाट पाहिली मैदानाच्या आतमध्ये. ओहो, फ्लिक करत असताना बॉलला पाठवून दिलं. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात जो आमच्याशी लढल तो दिसेल मैदानाच्या बाहेर. डायरेक्ट बघा षटकार मारलाय अजितने पहिल्या बॉल वरती. या षटकारानंतर पुन्हा एकदा मॅच मधलं अंतर कमी झालं आणि अंतर पोहोचलं ते म्हणजे तब्बल 15 धाबांवरती. 18 झालेत, 15ची गरज. 15 धाबांवरती अंतर पोहोचलं. 15 धाबांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या आणि कानाच्या समोरून अगदी बॉल निघून गेला. गोलंदाजाने कमबॅक केला. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पहिला इशारा मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाज पुन्हा एकदा दुसरा बाउन्सर टाकू शकणार नाहीये. क्रिकेट मधले बाउन्सर आणि आयुष्यामधले बाउन्सर्स वेगळे असतात, कारण बाउन्सर्स दोन्ही तर उपयोगाचे ठरतात. पुन्हा एकदा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. टीट फॉर टॅट, टू टीट फॉर टॅट. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. रोखलंय गोलंदाजाने फलंदाजाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद झाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 18 धाबा धावपलकावरती आहेत. एखाद्या गाण्याने एखाद्या खेळाडूची ओळख होते, त्यामधीलच हा विश्वजित म्हात्रे उर्फ अभ्या. तर त्या खेळाडूच्या नावावरती गाणं बनलं गेलं. संपूर्ण ठाणा आणि रायगड जिल्ह्यातील खेळाडूंच्या माध्यमातून बनवलं गेलेलं गाणं. 18 धाबा धावपलकावरती. आणखी एक ऑन साइडला लॉफ केला. गॅप आहे मोठा. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जी होती दुरी ती केली आता मैदानाच्या आतमध्ये पुरी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. धावा मिळतील 4 धाबे नेतोय चौकार. झाले 22 झाले. 2 गडी बाद झाले. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिलाच बॉल आणि मनोजने ऑन साइडला चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये भरपूर वेगाने 8 बॉल आणि 11 धाबांची गरज. काल आपण ISPL पाहिली. 6 बॉल 8 धाबांची गरज असताना धाबा डिपेंड केल्या गेल्या. आता 8 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. 8 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. बावीस झालेत. 22 झालेत. 8 बॉल 11 धाबांची गरज. तुमचे दोघांचे खेळाडू आहेत 12वे मान 12th मान. त्यामुळे नक्कीच आपण अचूक माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. 8 बॉल 11ची गरज. मनोज स्ट्रायकर एंडला. फर्स्टला टॉप एज लागली. बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाही नशिबाचा 4 मिळतो आणि अगदी संघ आता विजयाच्या जवळ पोहोचला, कारण 7 बॉल आणि 7 धाबांची गरज. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 7 बॉल आणि 7 धाबांची गरज. सामना कोण जिंकणार? सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अशीच मॅच पाहिली आणि आता या सत्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये 7 बॉल आणि 7 धाबांची गरज असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल मनोजने 2 बॉल 2 चौकार मारले. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये संघासाठी. इम्पॅक्टफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.
हो बॉल टाकला इथे चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे अगदी अकुटप्पाचा बॉल बॅटरला थांबवणारा बॉल बॉटरला विचार टाकणारा बॉल आणि षटकाची समाप्ती झाली 6 बॉल 7 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम बॅटिंग करणारी टीम अर्थातच नेरोली संघाला बनवायच्या आहेत 6 बॉल 7 धाबांची गरज पुढील दोन्ही टीमला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे कासगाव टीम आणि दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल अंबर जयसिंग मैदानाच्या आतमध्ये चला टीम मॉडेल्स घेऊ नका सुमधुर संगीत ऐकूया तोपर्यंत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून डीशे 6 बॉल 7 धाबांची गरज गोलंदाजी मार्क वरती संदेश गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत जबाबदारी कॅप्टनने घेतली जबाबदार कॅप्टन आहे कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणलं जातं कॅप्टन लीडर नाहीये तर कॅप्टन लीडर आहे कॅप्टन लीडर आहे कॅप्टन घाबरणारा नाहीये कॅप्टन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल या मॅच मध्ये या आधी किती मॅच जिंकून द्यायला याला इथे महत्व नाहीये या मॅच मध्ये तुम्ही काय करता या गोष्टींना महत्व आहे चमत्कारांना नमस्कार नाही केला जात प्रयत्नांना नमस्कार केला जातो प्रयत्न करावे लागणार आहेत या मॅच मध्ये 6 बॉल 7 ची गरज पहिला बॉल इथे पाहूयात पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच कळवत आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा आणि अगदी पाहिलं गेलं तर यस थर्ड अंपायर्स पुन्हा एकदा रेफर केला जातो थर्ड अंपायर्स पुन्हा एकदा रेफर केला जातो व्हाईट बॉल साठी चेक करतायत जरूर आपण चेक करूया थर्ड अंपायरच्या बोलबेकीमध्ये आहेत यस इट्स व्हाईट बॉल व्हाईट बॉल म्हणजे 6 बॉल आणि त्यानंतर 1 बाउन्सचा इशारा 6 बॉल आणि आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल झालाय 6 बॉल आणि 6 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 6 ची गरज पहिला बॉल पुन्हा ऑन साइडला बॉडीच्या पासून दूरवर टाकलेला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय पहिली धाव वेगाने घेतला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला स्ट्रायकरला फेकी आहे 2 झाले चांगलं रनिंग बिटवीन द विकेट भागीदारी महत्वाची होती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चांगली झाली आहे पार्टनरशिप झाली आहे मग ती संसारातली असू द्यात नाहीतर क्रिकेटच्या खेळामधली असू द्यात नाहीतर बिझनेस मधली भागीदारी महत्वाची आहे आणि भागीदारी बनली आहे या मॅच मध्ये पार्टनरशिप बनवली गेली आहे 5 बॉल आणि 4 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये फुल टॉस बॉल सामना होईल फिनिश बैठक आणि बैठक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना झाला फिनिश सामना जिंकलाय नेरोली संघाने अभिनंदन नेरोली संघ हार्ड लक बॅड लक टीम हिंदुस्थानी चिरपोली संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघूयात आपण